नमस्कार. चला आज एका अशा प्रवासाला निघूया जो अविश्वसनीय आहे. आपल्या पायाखालच्या जमिनीच्या आत थेट पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा प्रवास. कधी विचार केलाय का की आपण ज्या जमिनीवर चालतो तिच्या खाली काय असेल? खरं तर आपल्या पायांखाली एक संपूर्ण वेगळंच जग आहे जे आपल्याला दिसत नाही. चला तर मग हेच रहस्य आज आपण उलगडूया. बरं, पृथ्वीच्या आत आज काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात डोकावून बघावं लागेल, म्हणजे थेट पृथ्वीच्या जन्माच्या वेळी. चला तर मग पाहूया हे कसं झालं. कल्पना करा, सुरुवातीला आपली पृथ्वी म्हणजे फक्त एक तप्त उष्ण वायूंचा गोळा होती. मग काय झालं की हळूहळू लाखो वर्षांच्या काळात ती थंड होऊ लागली आणि तिचं रूपांतर झालं द्रवरूप अवस्थेत. आणि याच थंड होण्याच्या प्रक्रियेत तिच्या पृष्ठभागावर एक पातळ घनरूप असा थर तयार झाला. तोच थर ज्याला आज आपण भूकवच म्हणतो आणि ज्यावर आपण राहतो. आणि हो, ही सगळी प्रक्रिया आजपासून सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली होती. विचार करा केवढा मोठा काळ आहे हा. म्हणजे आज आपण ज्या ग्रहावर उभे आहोत तो एका रात्रीत तयार झालेला नाही, तर कोट्यावधी वर्षांच्या प्रक्रियेतून बनला आहे. ठीक आहे, तर पृथ्वी कशी तयार झाली हे आता आपल्याला कळलंय. मग चला आता आपला खरा प्रवास सुरू करूया आणि पृथ्वीच्या आतले एक एक थर पाहूया. ही जी आकृती दिसतेय हा या प्रवासातला आपला नकाशा आहे. बघा, बाहेरच्या बाजूला भूकवच दिसतंय, मग जसजसं आपण आत जाऊ तसतसं प्रावरण आणि अगदी मध्यभागी तो आहे गाभा. चला याच नकाशाच्या मदतीने पुढे जाऊया. आपल्या प्रवासाचा पहिला थांबा भूकवच. तोच घनरूप भाग आहे ज्यावर मोठे मोठे खंड आणि अथांग महासागर वसलेले आहेत. पण इथे गंमत आहे. हे भूकवच सगळीकडे सारखं नाहीये. याचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला म्हणजे खंडीय कवच, म्हणजे ज्यावर आपली जमीन डोंगर आहेत, आणि दुसरा म्हणजे महासागरीय कवच, जे त्या विशाल महासागरांच्या तळाशी आहे. चला आता अजून खोलवर जाऊया. भूकवचाच्या बरोबर खाली जो एक प्रचंड मोठा थर आहे त्याला म्हणतात प्रावरण. आता या नकाशात बघितल्याप्रमाणे प्रावरणाचेही दोन भाग पडतात. वरचा भाग, ज्याला उच्च प्रावरण म्हणतात, तो थोडा वितळलेल्या खडकासारखा प्रवाही असतो. या उलट जो खालचा भाग आहे म्हणजे निम्न प्रावरण, तो जास्त दाबामुळे अधिक घनरूप बनलेला असतो. आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोचलो आहोत, पृथ्वीच्या हृदयात, म्हणजेच तिच्या गाभ्यामध्ये. या गाभ्याचे सुद्धा दोन थर आहेत. बाह्य गाभा हा वितळलेल्या धातूसारखा द्रवरूपात आहे, तर अंतर्गाभा, जो पृथ्वीचा अगदी केंद्रबिंदू आहे, तो प्रचंड दाबामुळे घनरूप आणि कमालीचा उष्ण आहे. खरंच किती रंजक आहे की एक भाग द्रवरूप आणि दुसरा घनरूप आहे, आणि याचमुळेच तर पृथ्वीला तिचं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र मिळतं. आतापर्यंत आपण या सगळ्या सिद्धांतांबद्दल बोललो, पण आता एका मजेदार प्रयोगातून ही गुंतागुंतीची रचना एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. समजा आपण मातीचा वापर करून पृथ्वीची एक छोटी प्रतिकृती बनवतोय. आपण काय करू, एक लाल रंगाचा गोळा घेऊ, तो झाला आपला अंतर्गाभा. त्याच्यावर पिवळ्या मातीचा थर लावू, जो बाह्य गाभा आणि प्रावरण दर्शवेल. आणि सर्वात शेवटी एक पातळसा निळा थर लावू, जे असेल आपलं भूकवच. बरं, आता पुन्हा एकदा त्या आपल्या वैज्ञानिक नकाशाकडे म्हणजे त्या आकृतीकडे पाहूया. आता बघा, आपण बनवलेली साधी मातीची प्रतिकृती आणि हा गुंतागुंतीचा वैज्ञानिक आकृतीबंध किती मिळताजुळता वाटतोय, नाही का? खरंच खूपच छान आहे की एका इतक्या सोप्या प्रयोगातून आपण इतकी मोठी वैज्ञानिक संकल्पना किती सहजपणे समजू शकतो. तर मग ह्या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? 1. आपली पृथ्वी कोट्यावधी वर्षांपूर्वी एका तप्त गोळ्यापासून तयार झाली. दुसरं, तिचे 3 मुख्य थर आहेत: भूकवच, प्रावरण आणि गाभा, आणि या प्रत्येकाचेही उपथर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अशा गुंतागुंतीच्या गोष्टीसुद्धा सोप्या प्रतिकृतींच्या मदतीने छान समजू शकतात. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, पृथ्वीच्या आतल्या या थरांची रचना आणि तिथे होणाऱ्या हालचाली यांचा भूकंप आणि ज्वालामुखीसारख्या घटनांशी काय संबंध असू शकतो? हा विचार नक्कीच आपल्याला अधिक जाणून घेण्यासाठी प्रवृत्त करतो.